व्लादिमीर पुतिन, आज जगातल्या सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक. पण या माणसाला आपण आज जसं पाहतो तसं घडवणाऱ्या गोष्टी कोणत्या होत्या, कोणत्या घटना होत्या, कोणते अनुभव होते? चला तर मग या मांडणीत त्यांच्या जडणघडणीचा हा संपूर्ण प्रवास उलगडून पाहूया. विचार करा, साल आहे 1994. ब्रिटनचे भावी राजे प्रिन्स चार्ल्स रशियाच्या दौऱ्यावर आले आहेत. टीव्ही कॅमेरे त्यांचं चित्रीकरण करत आहेत आणि त्यांच्या मागे गर्दीत एक स्थानिक अधिकारी उभा आहे. हा एक साधासुद्धा शांत दिसणारा डेप्युटी मेयर होता. कोणाच्या ध्यानीमनीही नव्हतं की हाच अनामिक चेहरा काही वर्षांत जगाला हदरून सोडणाऱ्या एका नेत्यामध्ये बदलेल. या दोन प्रतिमांमधला फरकच त्यांच्या अविश्वसनीय प्रवासाची कहाणी सांगतो. तर मग मूळ प्रश्न हाच आहे, हा साधा दिसणारा माणूस युरोपमध्ये पुन्हा युद्ध आणणारा आणि 21वे शतक बदलून टाकणारा एकाधिकारशहा बनला तरी कसा? चला ह्या प्रवासाला सुरुवात करूया आणि ह्या बदलामागची कारणं शोधूया. त्यांच्या कथेची सुरुवात होते लेनिनग्राड शहरात, म्हणजे आजचं सेंट पीटर्सबर्ग. दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या वेढ्यामुळे हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. तिथल्या लोकांच्या मनात एक खोलवरची भीती आणि प्रत्येक गोष्टीची कमतरता ही भावना कायमची बसली होती. त्यांच्या जडणघडणीतला एक महत्त्वाचा किस्सा त्यांनी स्वतःच सांगितला आहे. लहानपणी त्यांना मोठी मुलं खूप त्रास द्यायची. याच काळात त्यांनी कोपऱ्यात अडकलेल्या एका उंदराकडून एक असा धडा घेतला जो त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला. या एका घटनेने त्यांना काय शिकवलं, तर तुम्ही जर आधी वार नाही केला तर तुमच्यावर वार होणारच. आपली ताकद नेहमी दाखवत राहा, झालेला अपमान कधीही विसरू नका आणि सूडबुद्धी हे एक महत्त्वाचं शस्त्र आहे. हेच धडे त्यांच्या राजकारणाचा आणि जगाकडे बघण्याचा पाया बनले. यानंतर वळूया त्यांच्या केजीबीमधील कारकिर्दीकडे. केजीबी म्हणजे सोव्हिएट युनियनची कुख्यात गुप्तहेर संघटना. ज्या गुप्तहेरांच्या चित्रपटांनी त्यांना प्रेरणा दिली होती, त्या मानाने पूर्व जर्मनीच्या ड्रेस्डेनमधलं त्यांचं काम खूपच साधं आणि कंटाळवाणं होतं. आणि मग त्यांच्या डोळ्यांदेखत सोव्हिएट साम्राज्याचा डोलारा कोसळला. बर्लिनची भिंत पडली, लोकांनी केजीबीच्या मुख्यालयाला घेराव घातला. हा त्यांच्यासाठी एक मोठा वैयक्तिक आणि वैचारिक धक्का होता. त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं वाटलं. मदतीसाठी मॉस्कोला फोन केल्यावर त्यांना जे उत्तर मिळालं ते फक्त 3 शब्दांचं होतं: मॉस्को शांत आहे. या 3 शब्दांनी त्यांना सत्ता, नियंत्रण आणि एकाकीपणाचा एक खूप मोठा धडा शिकवला. तो म्हणजे संकटाच्या वेळी मदतीला कोणीही येणार नाही, आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. जेव्हा ते गरिबीने ग्रासलेल्या सेंट पीटर्सबर्गमध्ये परतले तेव्हा त्यांचा राजकीय उदय खूपच आश्चर्यकारक होता. तिथल्या राजकारण्यांना वाटलं की हा एक कमजोर, करिश्मा नसलेला आणि तात्पुरता नेता आहे, ज्याला आपण सहज आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो. पण त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला. सत्तेत आल्यानंतर घडलेल्या काही मोठ्या घटनांनी त्यांच्यातला खरा, कठोर आणि हुकुमशाही नेता जगासमोर आणला. चेचेन युद्ध असो, कुर्स्क पाणबुडीची दुर्घटना असो किंवा युक्रेनमधली ऑरेंज क्रांती. कुर्स्क पाणबुडी दुर्घटनेच्या वेळी त्यांचं वागणं तर अत्यंत धक्कादायक होतं. संकट सुरू असताना ते सुट्टीवर होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय मदत नाकारली. ह्यातून एकच गोष्ट समोर आली: पुतिन यांच्यासाठी 118 खलाशांच्या जीवापेक्षा देशाची खोटी प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची होती. या घटनेने त्यांचा केजीबीचा भूतकाळच जणू उघड केला, जिथे मानवी भावनांना काहीच किंमत नसते. राष्ट्राचे पिता म्हणून वागण्यात ते सपशेल अपयशी ठरले होते. युक्रेनमधल्या ऑरेंज क्रांतीचा अपमान त्यांच्या मनात घर करून बसला. लहानपणी शिकलेला तोच धडा पुन्हा एकदा समोर आला. कोणताही अपमान विसरायचा नाही आणि पराभवाचा बदला घेण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहायची. म्हणूनच युक्रेनबद्दलची त्यांची ओढ ही फक्त राजकीय नाही, तर ती जवळजवळ भावनिक आणि अस्तित्वाची आहे. त्यांच्यासाठी युक्रेनला गमावणं म्हणजे स्वतःचा एक हात कापण्यासारखा आहे. आणि हा अपमान त्यांना सोव्हिएट युनियनच्या विघटनाच्या धक्क्यातून आलेला आहे. त्यांची मुत्सद्देगिरीची पद्धतीही अगदी वेगळी आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे त्यांचे संबंध. एखाद्या जुडो मास्टरप्रमाणे ते आपल्या विरोधकांच्या ताकदीचा आणि अहंकाराचा वापर त्यांच्याच विरोधात करतात. समोरच्याला वाटतं की ते मित्र आहेत, पण खरा डाव वेगळाच असतो. तर हे सगळे धागेदोरे एकत्र जोडले की आजचा पुतिन आपल्याला दिसतो. एक असा संशयी आणि सूडबुद्धीचा डावपेचकार, जो अपमान आणि धक्क्यांच्या आगीत तयार झालाय. त्यांची आजची प्रत्येक कृती ही त्यांच्या भूतकाळातल्या अनुभवांचाच एक तर्कसंगत परिणाम आहे. या सगळ्यावरून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो: माजी केजीबी एजंट असं खरंच काही असतं का? की एकदा एजंट म्हणजे कायमचा एजंट? हा प्रश्नच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आणि कारकिर्दीचा गाभा आहे.
आणि याचं उत्तर कदाचित स्वतः पुतीन यांच्याच शब्दात सापडतं. ते म्हणतात की आपल्या आयुष्यातला कोणताही टप्पा वाया जात नाही. आपण ते अनुभव सोबत घेऊन जातो आणि त्याचा कुठे ना कुठे वापर करतोच. आणि हेच त्यांच्या संपूर्ण प्रवासाचं सार आहे. लेनिनग्राडच्या रस्त्यांपासून ते KGBच्या हॉलपर्यंतचा प्रवासच त्यांचा आज आणि उद्या ठरवत आहे.